हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या आजच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत. दॅट इज प्रॅक्टिकल नंबर 11. कशासाठी तर टेस्ट केसेस डिझाईन करायचे आहेत वर्डपॅडसाठी. ओके, तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं होतं, तर लायब्ररी मॅनेजमेंट ह्याच्यासाठी काय केलेलं, टेस्ट केसेस एक्झिक्यूट केल्यानंतर जो काही डिफेक्ट फाइंड आउट होतो त्याचा रिपोर्ट काय केलेला होता, आपण तयार केलेला होता. ते प्रॅक्टिकल नंबर 10. आणि आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहे, आपण वर्डपॅडसाठी टेस्ट केसेस डिझाईन करणार आहोत, प्रॅक्टिकल नंबर 11. ओके, मग त्यासाठी टेस्ट केसेस तयार करण्यासाठी आपण काय करतो, एक्सेल ओपन करतो. मी इथे एक्सेल ओपन करत आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण नेहमी काय करतो, जेव्हा आपण एखाद्या प्रोजेक्टसाठी टेस्ट केसेस जनरेट करत असतो, सो त्याचं प्रोजेक्ट नेम येणार. नेक्स्ट काय सांगितलेले, फिक्स्ड कंटेंट कोणकोणते असणार आहेत. आता मला वाटतं हे तुम्हाला पाठ झालं पाहिजे. ठराविक जे काय असणार आहेत ते काय असणार आहेत, कंटेंट्स असणार आहेत ते फिक्स्ड असणार आहेत प्रत्येक ह्याच्यासाठी. जेव्हा आपण टेस्ट केसेस तयार करत असतो प्रत्येक प्रोजेक्टसाठी, तर त्यावेळी काय असणार, काही कंटेंट असणार आहेत ते फिक्स्ड असणार आहे. तर ते पहिलं होतं प्रोजेक्ट नेम. नेक्स्ट आहे ते क्रिएटेड बाय. त्याच्यानंतर काय येणार, क्रिएशन डेट. ओके, त्याच्यानंतर काय येणार, हे रिव्ह्यू करणार कोणतरी, सो काय येणार, रिव्ह्यू बाय. आणि नेक्स्ट काय येणार, रिव्ह्यू डेट. ओके, हे काय असणार आहे, फिक्स्ड कंटेंट असणार आहेत. त्याच्यानंतर आता आपण जेव्हा टेस्ट केसेस तयार करत असतो त्यावेळी फर्स्ट काय येतं, तर टेस्ट केस आय डी. ओके, प्रत्येक टेस्ट केसला त्याचा असा युनिक आय डी असतो, सो काय येणार, टेस्ट केस आय डी. त्याच्यानंतर कशासाठी करतोय, त्या टेस्ट केसचं नेम. ओके, आता एखाद्या प्रोजेक्टच्या अंडर कोणत्या मॉड्यूलसाठी आपण टेस्ट केस तयार करतोय त्या टेस्ट केसचं नेम येणार. त्याच्यानंतर काय येणार, स्टेप्स, कोणत्या स्टेप्स आपण परफॉर्म करणार आहोत ते. त्याच्यानंतर त्याच्यासाठी काहीतरी इनपुट डेटा येणार. ओके, आता इनपुट डेटा दिल्यानंतर नेक्स्ट काय येणार, तर एक्सपेक्टेड रिझल्ट. ओके, नेक्स्ट काय येणार, इनपुट डेटा दिल्यानंतर काय ॲक्च्युअल रिझल्ट येतोय तो येणार, सो ॲक्च्युअल रिझल्ट. ओके, आणि लास्ट काय येणार, एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल रिझल्टवर डिपेंड कोण असणार, स्टेटस. त्याच्यावरून काय डिसाईड होणार, त्याचं स्टेटस. लक्षात येते का? ओके, तर पहिल्यांदा काय करूया, आपण फर्स्ट टेस्ट केस जनरेट करणार आहोत. सो त्याच्यासाठी काय करूया, युनिक आय डी देऊया. TC1 देऊ शकता, 01 देऊ शकता. मी काय करते, 01 देते. आता जेव्हा न्यूली वर्डपॅड आपण ओपन करत असतो त्याच्यासाठी घेऊया आपण. सो त्याचं कशासाठी घेतोय, तर लक्षात घ्या, न्यूली ज्यावेळी आपण वर्डपॅड ओपन करत असतो त्यासाठी. मग त्याच्यासाठी स्टेप काय येणार, तर ते ॲप्लिकेशन पहिल्यांदा ओपन केलं पाहिजे. सेकंड काय येणार, ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर त्या फाईल या मेनूवरती जाऊन क्लिक केलं पाहिजे. त्याच्यानंतर काय येणार, फाईल मेनूमध्ये गेल्यानंतर न्यू हा काय असणार आहे, त्याच्या अंडर असणारा सब मेनू असणार आहे, तो सिलेक्ट केला की काय होतं, न्यू वर्डपॅड आपल्याला ओपन होतं. ओके, मग आता सांगितलेल्या स्टेप्स मी नोट डाऊन करते. पहिल्यांदा काय मी सांगितलं, ओपन ॲप्लिकेशन. नेक्स्ट काय सांगितलं मी, तर क्लिक ऑन फाईल मेनू. ओके, त्याच्यानंतर मी काय सांगितलं, तर ते फाईल या मेनूमध्ये गेल्यानंतर सिलेक्ट काय करायचं, न्यू मेनू. हा जो का न्यू मेनू असणार आहे तो सिलेक्ट करायचा. ओके, मग आता इनपुट डेटा काय देण्याची गरज आहे का, नाही आहे, कारण आपण ऑलरेडी ॲक्शन परफॉर्म केलेली आहे. मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार, तर न्यू ब्लँक फाईल ओपन व्हायला पाहिजे. हा काय असणार, एक्सपेक्टेड रिझल्ट असणार. सो मी इथं घेते, न्यू ब्लँक फाईल मस्ट बी ओपन्ड. ओके, मग ॲक्च्युली तसं झालेलं आहे का, तर येस, ओपनिंग दी न्यू फाईल झालेलं आहे. ओके, आता एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ॲक्च्युअल रिझल्ट इथं सेम आलेला आहे. सो त्याचं स्टेटस काय येणार, पास. ही सगळी जी प्रोसिजर असणार आहे ती आपण जसं नोटपॅडसाठी टेस्ट केसेस जनरेट केलेल्या होत्या त्याच पद्धतीने घ्यायची आहे. ओके, आता
ही न्यूली क्रिएट केलेली आहे आपण. जर त्याच्यामध्ये आपण जे काही टेक्स्ट वगैरे करतो तर ते सेव्ह करायचे असतील तर त्याच्यासाठीची नेक्स्ट टेस्ट केस बघूया. सो नेक्स्ट टेस्ट केस आहे त्याला मी काय करते, ID देते 02. ह्याच्यामध्ये कशासाठी करणार आहे आपण तर सेव्ह करण्यासाठी. ओके, मग त्याच्यावर ॲक्शन काय करायची तर क्लिक ऑन फाईल मेनू. ओके, फाईल या मेनूवर क्लिक करायचं. मग फाईल या मेनूवरती क्लिक केल्यानंतर काय होणार, त्याच्यामध्ये कुठलं बटन असणार आहे तर सेव्ह हे बटन असणार आहे, त्याच्यावर क्लिक केलं पाहिजे. ही मी तुम्हाला ॲक्शन सांगितली बरोबर. मग आता त्याच्यात इनपुट डेटा आपल्याला काय द्यायला लागणार, ऑलरेडी जे काही एखादी एक्झिस्टिंग फाईल असणार आहे त्याच्यामध्ये केलेले चेंजेस जर आपल्याला सेव्ह करायचे असतील तर काय करणार आपण, त्याच्यामध्ये त्या फाईलचं लोकेशन देणार बरोबर, फाईल लोकेशन. ओके, आणि काय देणार त्याच्यामध्ये त्या फाईलचं नेम, कशात करायचं आहे सेव्ह त्या फाईलचं नेम. ओके, सो काय येणार फाईल नेम. लक्षात येते काय, हे आपण इनपुट देणार. मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार, जी काही एक्झिस्टिंग फाईल आहे ती काय होणार सेव्ह होणार. सो मी देते इथं एक्सपेक्टेडमध्ये एक्झिस्टिंग फाईल मस्ट बी सेव्ह. ओके, मग ॲक्च्युअल रिझल्ट काय येणार तर सेव्हिंग दी सिलेक्टेड फाईल, जे काही आपण सेव्ह केलेलं आहे ते सेव्ह होणार. सो काय येणार ह्याचं रिझल्ट, सेव्हिंग सिलेक्टेड फाईल. ओके, मग इथं काय झालेलं आहे, ॲक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट सेम आलेला आहे, सो त्याचं स्टेटस काय येणार पास. ओके, नेक्स्ट टेस्ट केस तयार करूया. ते कशासाठी, त्या वर्डपॅडमधून एक्झिट होण्यासाठी. ओके, मग एक्झिट होणार आहे, सो नेक्स्ट टेस्ट केस असणार आहे. सो मी त्याला काय नंबर देते, नेक्स्ट नंबर 03 देते टेस्ट केससाठी. आणि ते कशासाठी आपण करतोय तर एक्झिटसाठी. ओके, वर्डपॅडमधून एक्झिट होण्यासाठी. मग ह्याच्यामध्ये काय करायचं तर क्लिक ऑन काय करायचं फाईल मेनू, फाईल या मेनूवरती काय करायचं क्लिक करायचं वर्डपॅडच्या. मग त्याच्यानंतर काय करणार आपण, त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर फाईल या मेनूवरती तिथं एक्झिट हा ऑप्शन असणार आहे. काय असणार आहे, एक्झिट हा ऑप्शन असणार आहे. मग त्याच्यावर काय करायचं सिलेक्ट करायचं किंवा क्लिक करायचं, म्हणजेच डिरेक्टली आपण काय होणार त्याच्यामधून एक्झिट होणार, बाहेर पडणार त्या वर्डपॅडमधून. ओके, मग इथे इनपुट देण्याची गरज आहे का, इनपुट देऊच शकत नाही आपण बरोबर. मग एक्सपेक्टेड रिझल्ट काय येणार तर एक्झिट फ्रॉम एडिटर, तो जो काही तुमचा वर्डपॅडचा एडिटर आहे ना त्याच्यातून आपण एक्झिट होणार. ओके, एक्झिट फ्रॉम एडिटर. ओके, तुम्ही तुमचा जो लिनक्समध्ये एडिटर आहे बघा, VI एडिटर, व्हिज्युअल एडिटर, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकताय, कारण एडिटर हा सेम टाईपचाच असतो. ओके, त्याच्यामध्ये कंटेंट सेमच असतात. सो तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पण फाईल या मेनूवरती गेल्यानंतर आहे सगळं, सेव्ह आहे, एक्झिट आहे. ओके, नेक्स्ट ॲक्च्युअली काय झालं तर एक्झिस्टिंग झालेलं आहे. सो एक्झिटिंग फ्रॉम एडिटर, एडिटरमधून ते एक्झिट झालेलं आहे. ओके, सो ॲक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट चेक केला तर तो सेम आलेला आहे का, आलेला आहे. सो इथं त्याचं स्टेटस काय येणार पास येणार. म्हणजे तुमचं जे काही नोटपॅड असू दे, वर्डपॅड असू दे, हे जे काही नंबर ऑफ एडिटर्स असणार आहेत हे डिफरंट टाईप्सचे एडिटर्स आहेत, पण त्याच्यामध्ये वर्किंग काय करणार आहे आपण तर सेम करणार आहे. काय करणार आहे त्याच्यामध्ये आपण टाईपच करणार आहे जे काही कंटेंट असतील ते बरोबर. मग जर त्याच्यामध्ये जर एखादी न्यू फाईल ओपन करायची असेल तर काय करायचं, फाईल या मेनूवरती जाऊन त्याच्यानंतर सेव्ह करायचं असेल तर काय करायचं, एक्झिट व्हायचं असेल तर काय करायचं. ह्या प्रोसिजर नियर अबाउट सेम आहेत, काय थोडाफार चेंज असेल नाही तर सेमच आहेत बऱ्यापैकी. लक्षात येते का. ओके, तर ह्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय बघितलं, टेस्ट केसेस डिझाईन केल्या. त्या कशासाठी केल्या होत्या, वर्डपॅडसाठी केलेल्या होत्या. आता इथे एका पेजवर मावत नाही आहे, मी साईज थोडीशी लहान करू काय, म्हणजे तुम्हाला एकाच पेजवर सगळं दिसून येईल ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिकल कंडक्ट कराल तुमच्यासाठी त्यावेळी. ओके, काय करते थोडंसं. ओके, दिसतंय सगळ्यांना, ठीक आहे. मग ह्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय केलं, वर्डपॅडसाठी टेस्ट केसेस डिझाईन केलेल्या आहेत. तर इथं आपलं प्रॅक्टिकल नंबर 11 कंप्लीट होतं आहे. आता जे तुमचं नेक्स्ट प्रॅक्टिकल असणार आहे दॅट इज प्रॅक्टिकल नंबर 12, ते कशाशी रिलेटेड असणार आहे तर ते तुमच्या प्रोजेक्टशी रिलेटेड असणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहायचं आहे, तुमचं प्रोजेक्टचं नेम, तुमचं जे काय असणार आहे ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्याबद्दल काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. लक्षात येते का.
इथं आपले सॉफ्टवेअर टेस्टिंगचे प्रॅक्टिकल्स कंप्लीट होतात. ओके, थँक्यू.